भरलेलं वांग, वरण आणि चपाती. पिलू जेवला तू? जा ना, तुला चकली खायची आहे ना, घे. अगं पण दूध दे त्यांना, दुधाचं लागलीच पातेल घेऊन ये. वाडा आम्हाला पण. आज काय जेवायचंय का अजून? फुलं घातली का देवाला? मी सकाळी पाठवून दिलेली. अगं पण थोडी थोडी रोज वापरायची. एवढी सगळी घातली वे? हा, थोडी थोडी 4-5 दिवस तर जातील ती फुलं. मग 50 रुपयाची पावशेर हॉटेलात. आणि ती मस्त आहेत ना फुलं, वेगवेगळ्या कलरची. ए नाही सुकत ती फुल. अगं पण सुकतच नाही ते. बसली इचलकरंजी गाडीला. मावशी इचलकरंजी गाडीला बसल्या. हा बोलते. हो, काय करताय? जेवला का विचार? कुठं आहे? काकांना विचार जेवला का? जेवला का? काय खाल्लं म्हणून आज? काय खाल्लं? काय खाल्लं सांगा. हा? कोणी चिकन. केलं? उद्या येते का म्हणावं जेवायला? उद्या की जेवायला बिर्याणी करूया. हॅलो, या की उद्या बिर्याणी करूया. का? काय? मग माझं काय असतं की रात्री यायचं हॉटेलमधून, मस्त जेवायचं, टी व्ही बघू वाटली बघायची, नाही तर सर्व आपलं वरच्या रूममध्ये यायचं, साडी नेसायची, फोटो काढायचे आणि त्याचे एडिटिंग करत बसायचं, सॉंग्स वगैरे त्याच्यावरती टाकायचं. हेच माझा उद्योग चालू असतो. आणि मग म्हटलं चला आज आपण ना साडीचं कलेक्शन दाखवूया. आणि खरं तर साड्या नेसायला वेळ नसतोच. आणि ना कसं होतं, बऱ्याच महिलांना साडीवरती काम करताना ज्यावेळेस मी बघते ना तर एवढं छान वाटतं, म्हणतो म्हणजे कसं ॲक्सेप्ट करतात. खरं तर त्यांना सवय असते साडीवरती काम करण्याची. खरं छान वाटतं ते साडीवर ज्या महिला काम करतात ना, खरंच खूप छान वाटतं. मी असं कधी कधी विचार करतो की मला का येत नाही साडीवरती काम. मग ठीक आहे, दिवाळीच्या वेळेस पण असं वाटतं की साडी नेसून दिवाळीला जायचं, दसऱ्याला साडी नेसून दिवाळीला जायचं, पण तिथं एवढी गर्दी असते, ऑर्डर असतात, मग काहीच सुचत नाही. म्हटलं जाऊ दे. मग संध्याकाळी यायचं, ते फोटो एडिट करायचे, साडी घालायची मस्त, त्याच्यावरती सॉन्ग ठेवायचे, हाच उद्योग चालू. आज व्हायचं म्हटलं ना तर मला ना माझं कपाट आवरायला अजिबात वेळ मिळत नाही. पण ज्या वेळेस आमची स्वतःताई येते ना त्यावेळेस ती माझं कपाट आवरून ठेवते. आणि आता म्हटलं चल ना मला जरा साड्या, माझं काय असं होतं साड्यांच्यावरती फोटो काढायचं आणि ती साडी पटकन कशी तरी घडी घालायची आणि तशीच ठेवून द्यायची. मग ते स्टेप बाय स्टेप अशी साडी, म्हणजे कसं एकसारख्या साड्या लावायला, ड्रेस ठेवायला वेळच नसतो. आणि कसं पहिल्यापासून ही सवयच नाही की उठायचं, ते कपाट आपलं आवरायचं आणि बाकीचं सगळे नीटनेटकं करत बसायचं, किंवा भांडी वगैरे घर स्वच्छ करायचं, हे असली कामाला पहिल्यापासून कधी केलीच नाही. त्याच्यामुळं ना त्या कामात मला अजिबात इंटरेस्ट नाही. उठलं की पहिल्यापासून स्वतःचं आवरायचं, हॉटेलात जायचं, हॉटेलमधलं सगळं काम, मग तिथे भांडीसुद्धा आनंदाने घासं वाटत. मग घरात आहे ना अजिबात काही काम करू वाटत नाही, फक्त स्वयंपाक आणि ना काय ते स्पेशल मेनू असतो ना तो. आणि म्हटलं चला स्वाती त्याला जरा काम आहे तिचं अजून चालू, तिला म्हटलं ये जरा साड्यांच्या घड्या मला घालून दे, मला थोडंसं कलेक्शन दाखवायचं आहे. येतो बोलली. सर्व साड्यांच्या घड्यांना एकसारख्या करून घेतल्या आणि आता स्वातीताई त्या साड्या लावत आहे. तिला म्हटलं तूच माझं कपाट आवर, कॉटनच्या ज्या साड्या आहेत त्या साईडलाच ठेव. 1, 2, 3 ही सुद्धा ऑनलाईनच मागवलेली आहे साडी. 1, 2, 3 अजून आहेत, ते आपण दाखवते. म्हणू तसं
पप्पा मशीन घेतलं ती पलीकडेच टाक. हां 1 2 3 4 5 6 ह्या 6 आहेत त्या ऑनलाईन घेतलेल्या आहेत. हां अजून एक 7 ही सुद्धा ऑनलाईन साडी मागवलेली आहे, कॉटनमध्येच आहे. ही जी काठपदर साडी आहे ना ती मुंबईमध्ये घेतलेली आहे, दिव्यामध्ये. दिवा सर्व साड्यांच्या घड्या घालून झाल्या आणि अशा प्रकारे आहे बघा माझं साडी कलेक्शन. 1 2 3 नेटमध्ये आहे ही. काढ ती बॅग काढ. ऑनलाईन मागवल्यात त्या पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. जवळजवळ बऱ्यापैकी साड्या ज्या आहेत त्या मी जी साडी मला आवडेल ती ना मी साडी मिशोवरून ऑनलाईन केलेली आहे. त्यातलंच ज्या काही साड्या अलीकडच्या साईडला ठेवल्या होत्या त्या एक करून थोड्याशा साईडला घेतल्या आणि ना तिथे सगळ्या साड्यांचे जे काही ब्लाऊज आहेत, साड्यांच्या वरतीच नाही तर बरेच ब्लाऊज जशी मला ब्लाऊज पीस आवडलं की मी घेऊन ते ब्लाऊज शिवलेले आहेत, ते सुद्धा ब्लाऊज एका साईडला लावून घेतले. मी जी आता ही साडी घातलेली आहे ती सुद्धा ऑनलाईनच मागवलेली आहे. फक्त ब्लाऊज जो आहे तो मी एका साडीवरचा ह्याच्यावरती घातलेला आहे. आणि काय होतं की ज्यावेळेस मी साडी घालते ना तर त्यावेळेस त्याच साडीचा ब्लाऊज मॅचिंग पाहिजे असं नसतं. मी थोडंसं क्रॉस कॉम्बिनेशन वापरते, मला आवडतं. त्याच्यामुळे हा जो ब्लाऊज आहे ना तो मी दुसऱ्या साडीवरचा घातलेला आहे. आणि ह्या ब्लाऊजवरची जी साडी आहे ती हॉटेलमध्ये आहे, ती नंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते. तरी आहे ना फक्त कपाटातला जो एक कप्पा आहे, एक भाग आहे तोच फक्त आवरला आणि दुसरा जो आहे ना तो तसाच ठेवून दिला, कारण एवढा कंटाळा आलाय. 11 वाजून गेले, त्याच्यामुळे म्हटलं चला तो ट्रेचा जो कप्पा आहे तो उद्या आवरूया. उद्या मी नाहीतर स्वाती जाईल आवरून घेईल.